ईद पूर्वी मस्जिदींवरील भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय। तसे न केल्यास हनुमान चालीसा वाजविणारच या भूमिकेवरती राज ठाकरे ठाम आहेत। प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरामध्ये केले पाहिजे। महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाही, परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मस्जिदींवरील भोंगे ईद पूर्वी 3 मे पर्यंत उतरवायला भाग पाडावे। तसे झाले नाही तर जेथे भोंगे सुरू असतील तेथे हनुमान चालीसा वाजविली जाईल। माझ्या भात्यामध्ये आणखीही बाण आहेत, मला ते बाहेर काढायला लावू नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिलाय। तुम्हाला जो काही नमाज पढायचा आहे, तुम्हाला जी काय अजान द्यायची घरामध्ये द्या। शहरांचे रस्ते कशाला अडवताय? शहरांचे फुटपाथ कशाला अडवताय? 3 तारखेला ईद आहे। माझी राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे की कुठचीही तेढ, कुठचीही दंगल, कुठच्याही गोष्टी आम्हाला निर्माण करायच्या नाहीत। आम्हाला त्याची इच्छा देखील नाही। महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही। पण आज 12 तारीख आहे। 12 ते 3 मे महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या। त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत। 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही। जे आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे। अख्ख्या देशभर लागलं पाहिजे।